हे कसं तोडत्या? एक काम नीट येत नाही तुला, काहीच माहित नसतं. जा इथून. चालू काय करतोय? काय नाही, ट्रॅक्टर चालू करतोय. क्लचच नाही दाबला, ट्रॅक्टर कसं काय चालू होईल? कोणतंच काम येत नाही तुला, नुसतं ठोंब्यावानी आहे तू. जा इथून. हे कर, काय झालं? काय नाही दादा, नुसतं गवतच कोणच्या कामाला. आता मी पुण्यात राहतोय, मला काय कामाचं माहिती, आणि नीट सांगितल्यावर काय होईल? लय खवळ काय? हा मग खवळ्याला दिसलं होय त्याचं? मग नाही दिसणार होय. आणि पुण्याला असताना जीव लावतो ती. पैसे संपल्यात, रूम भाडं द्यायची. दादाला फोन लावतो. हॅलो दादा, बोल ना. ते रूम भाड्याला पैसे द्यायचे होते, पैसे लागत होते. हा, सोडतो. हा बरं बरं चालतंय. अहो दादा 5,000 लागत होते, तुम्ही 10 सोडल्यात. अरे राहून दे, तुला खर्चायला लागते. राहून दे तुझ्यापाशी. बरं बरं चालतंय. जेवढा राग दिसतो ना, तेवढं त्याच्या मागे प्रेम पण आहे त्याचं. त्याची चिडचिड होती कामामुळं, पण तरी तो तुला काय बोलतो का तिकडे असताना? इथं आल्यानंतर थोडीफार चिडचिड होणार आहे, सहन करायचं. मग त्याला काय झालं? अरे दादा जीव लावतोय, पण मग असं काय करतोय? थांब, मी दादाला जाऊन विचार. दादा का रे? दादा तुम्ही मला जीव लावतोय 100% खरं आहे, पण असं काय चिडचिड करता? कसं आहे ना ऋषी, लोखंड किती जरी मजबूत असलं ना, तर त्याला काहीतरी बनायचं म्हणलं ना, तर त्याच्यावर हातोडा मारावाच लागतो. बाकी तू समजदारच आहे.